ठिकाणी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेत असतात. आज आपल्या नारायणगावमध्ये हा उपक्रम राबवला जातोय, काय सांगा? हा उपक्रम एकदम चांगला उपक्रम आहे. मागच्या वर्षी देखील ह्या ठिकाणी जो काही आपला गणपती टेकडी आहे, तर ह्या ठिकाणी मागच्या वर्षी देखील असाच उपक्रम घेतला होता आणि ते पण मी झाडं वेळोवेळी येऊन बघितले, तर एकदम चांगली संगोपन केलेलं आहे. तसंच ह्या वर्षी देखील नारायणगाव ग्रामपंचायत तसंच जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या वतीने जो काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे तो एकदम चांगला आहे. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो की बाकीच्या ग्रामपंचायतमध्ये देखील असाच एक उपक्रम करण्यात यावा. तर आपण आता मध्ये चांगला उपक्रम राबवतोय, चांगला प्रकट करणार नियोजन आहे, काय सांगा? कुरणची जी काही एरिया आहे त्या ठिकाणी जशी इथं ह्या प्रमाणात गिरीपुष्प ही वनस्पती आहे आणि गिरीपुष्प वनस्पती जर आपण बघितलं आहे तर ती आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने एकदम हानिकारक आहे. तर त्या हिशोबाने आपण ते काढून त्या ठिकाणी चांगलं वृक्षारोपण करण्याचं हाती घेतलं आहे काम. तरी अनेक ठिकाणी या वनस्पती आहे की ज्याचा आपण पर्यावरणाच्या फायद्याच्या ऐवजी तोटाच जास्त होतो. अशा ठिकाणच्या नागरिकांना किंवा ग्रामपंचायत काय म्हणतात? ज्या ज्या गावांमध्ये गिरीपुष्पाचं प्रमाण जास्त आहे तर त्या देखील मी ग्रामपंचायतला सगळ्यांना विनंती करतो किंवा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण देखील असंच एक थोडं थोडं टप्प्याटप्प्याने सहकार्य करावं आणि ही गिरीपुष्प वनस्पती काढून त्या जागे देशी वृक्षांचं संवर्धन कसं जास्त प्रमाणात करता येईल तर त्या हिशोबाने आपण वाटचाल करावी. केलं जातं, मग परत नागरिकांना माहिती नसते की कोणती लावावे. आपल्या भागामध्ये कोणते लावले गेले पाहिजे त्याचा पर्यावरणाला फायदा होतो. आपल्या भागात सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांना देखील माहीतच आहे, आपण सगळे शेतकरी बांधव आहे आणि आपल्या ठिकाणी जी लोकल व्हरायटी आहे, जी लोकल वनस्पती आहे तीच लावली पाहिजे. जसं आपलं वड आहे, पिंपळ आहे, उंबर आहे, चिंच आहे, आवळा, ज्या देशी वनस्पती आहेत त्यात ज्या आपण कुरण ह्या ठिकाणी जो काही आपण कार्यक्रम हाती घेतला आहे तर त्या ठिकाणी आपण 100% देशी वृक्षांची लागवड करणार आहे आणि त्यामध्ये आपण 40% प्रमाण फळझाडांचं ठेवणार आहे, जेणेकरून फळझाडं जर आपण वाढवले तर भविष्यात वन्य प्राण्यांना आणि पशुपक्ष्यांसाठी जास्त फायदेशीर राहील. वन विभागाच्या माध्यमातून आपण कुरण ह्या ठिकाणी 22 हेक्टरवर प्लांटेशन घेणार आहे. तो पण आपण येत्या पुढील 8 दिवसातच आपण त्याचं नियोजन करणार आहे. हा 22 हेक्टर तो आपला एरिया आहे. कुरणच्या समोर जी काय आहे, जी सगळी काटेरी वनस्पती होती ते सगळं काढण्याचं काम चालू आहे. पहिल्यांदा 2-3 दिवस आपल्याला खूप कधी कधी हे वाटलं लोकांना का हिरवं चांगले झाडं काढून तिथं आपण वन विभागाचं झाड कसं काय तोडतं, पण आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जी काही गिरीपुष्प वनस्पती आहे आणि जे काटेरी झुडपं आहे, इतके दिवस झाले आम्ही 15 दिवसापासून हे सगळे झाड काढतोय. त्या ठिकाणी एकही पशुपक्ष्यांचं कधी घट आढळलं नाही आणि त्यामुळे आपण हे सगळं काढून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे झाड लावण्याचं काम हाती घेतलं आहे. आता विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणाचंही चांगलं काम करताय. आज हा उपक्रम राबवला जातोय, काय सांगा? मी खरं तर आपण राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेव्हा आपल्याकडं म्हणजे मी सरपंच नव्हतो त्याच्या आधीपासून आपण ह्या टेकडीवर काम करायला सुरुवात केली. साहेबांनी सांगितलं त्यानुसार अभिनंदन करायचंय की डॉक्टरांना मी फक्त एकदा त्यांच्या कार्यक्रमात सांगितलं आणि त्यांनी आमच्यावर विश्वास टाकून आज जवळजवळ ही 550 झाडं त्यांच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा त्यांनी मानस व्यक्त केलाय. जरी आपण सगळे म्हटले असले तरी मी नेते त्यांना शब्द दिलेला आहे की तुम्ही झाडं द्या,
झाडं जागवायचं काम आमचं आहे. पुढच्या वेळेस सांगताना त्यांना सांगू की टिकडी तुम्ही घ्या, झाडं आणि बाकी सगळी व्यवस्था करतो. पण पुढच्या वेळेस ती सगळी मंडळी निश्चित स्वरूपात जगवण्यासाठी सुद्धा बरोबर उभी राहतील. अर्थात हा जरी आपला विनोदाचा भाग झाला तरी सुद्धा प्रचंड प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून आपल्याला जर थांबायचं असेल, आपण पाहिलं यावर्षी 40 डिग्रीच्या पुढे आपली शिवजन्मभूमीचं टेम्परेचर होतं, जे आतापर्यंत कधीच नव्हतं. परंतु त्या माध्यमातून देखील आपल्याला पर्यावरण तालुका म्हणून जर घोषित झालाय, पण त्यावर सुद्धा आपल्याला काम करायचं असेल तर त्यावर झाडं लावणे हा एकमेव आणि एवढाच एकमेव आपला त्याच्यावर उत्तर असणार आहे. अधिकचा वेळ घेणार नाही, पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्या माध्यमातून ही सगळी झाडं जगवण्यासाठी जे जे प्रयत्न लागतील, मला वाटतं ग्रामपंचायत सदस्य आणि जे कर्मचारी आहेत त्यांचं देखील विशेष आभार आहे की ते त्यांच्या माध्यमातून आज तुम्हाला इथं जी झाडं जगलेली दिसतील ही त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अथक प्रयत्नातून ती झाडं जगलेली आहे. जरी ग्रामपंचायतचं नाव होत असेल, बाबू पाटीलचं नाव होत असेल, सरपंचांचं नाव होत असेल, तरी ही टीम मागची कार्यरत आहे. प्रतिष्ठानची अनेक पोरं त्या माध्यमातून काम करत असतात आणि सातत्याने पर्यावरणासाठी काम करणं हे खरं तर आपलं आद्य कर्तव्य आहे. त्या माध्यमातून आजचा उपक्रम संपन्न होतोय. मनापासूनच आपल्या डॉक्टर असू यांचं मनापासूनच मी आभार व्यक्त करतो की त्यांनी संकल्प आपण सगळे अधिकचा वेळ न च्या माध्यमातून संपन्न होईल. मी अजिताला विनंती करतो की आपण संपन्न करून घ्या.